महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती दुपारी 3 वाजता हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी आज कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। ॲडव्होकेट अनिकेत निकम त्यांची बाजू आज न्यायालयात मांडतील। न्यायमूर्ती RN लड्डा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावास या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्ट कायम ठेवणार की यामध्ये काही वेगळा निर्णय देणार, म्हणजे झालेल्या शिक्षेला स्थगिती देणार का, हे आज दुपारी 3 वाजता म्हणजे साधारण 3 ते 4 या वेळेमध्ये आपल्याला स्पष्ट होऊ शकणार आहे। न्यायालयातल्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाने। सुष्मिताकडे जाऊया। सुष्मिता, नक्कीच माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात जरी असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। तब्बल 2 वर्षांची त्यांना शिक्षा या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीची माहिती माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून दिली जाते त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 वाजता पोस्ट लंच ही सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये स्वतः अनिकेत निकम आणि रवींद्र कदम ज्येष्ठ विधितज्ञ आहेत त्यांच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडण्यात येणार आहे। नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षाचा कारागृहाची शिक्षा त्यांना सुनावलेली आहे। या शिक्षेमध्ये पुनर्विचार व्हावा, स्थगिती मिळावी याकरता ही याचिका मांडण्यात आलेली आहे। तातडीच्या सुनावणीला कोर्टानं नकार दिलेला होता आणि त्यानंतर आज आपण जर बघितलं तर लड्डा यांच्या समोर हा सगळा युक्तिवाद होणार आहे। या युक्तिवादादरम्यान महत्त्वाची भूमिका ही माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांसह विरोधी पक्षाची सुद्धा असणार आहे, ज्यांनी न्यायाच्या मागणीसाठी आजवर हा लढा दिलेला आहे। 30 वर्ष जुनं प्रकरण जरी असलं तरी सुद्धा माणिकराव कोकाटे यांना या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला आहे। लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अशा गंभीर कृत्यांच्या बाबत कोर्टाची भूमिका काय आहे हे बघणं महत्त्वाचं असेलच। सोबतच नाशिक पोलिसांच्या भूमिकेकडे सुद्धा कोर्टाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामुळे अनेक अर्थांनी ही सुनावणी महत्त्वाची आहे। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेतलं जातं का किंवा आहे ती शिक्षा कायम ठेवली जाते का किंवा त्यात काही बदल केले जातात का, अशा सगळ्याच बाबतीत हा युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा असणार आहे। लड्डा यांच्या समोर तब्बल 3 वाजता आपण जर बघितलं तर साधारणपणे 3 वाजता 3-3:30च्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात होणार आहे। पण जी याचिका दाखल केलेली आहे आपण बघतोय त्या याचिकेवरती पुनर्विचार व्हावा, 2 वर्षांची जी शिक्षा सदनिका घोटाळ्यामध्ये सुनावण्यात आलेली आहे